पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेवा ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय जय श्रीराम वा 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 विठ्ठल 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 हो हो ऐका अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आगात निवाराया. तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. मागे कोणाच्या उभा राहिला आणि पुढे कोणाच्या उभा राहिला. चला आपण खूप गोड दृष्टांत पाहूया. मागे उभा राहिला कोणाच्या तर तो भगवान परमात्मा द्रौपदी मातेच्या पाठीमागे उभा राहिला. दूध सभा चालली होती. हा हा म्हणता त्या सभेमध्ये असा रंग भरला. हो 5 पांडव एका बाजूला, हो 100 कौरव एका बाजूला, त्याच्यामध्ये शकुनी मामा असेल, हो कर्ण, हे रती महारथी सभेमध्ये बसलेले आहेत. दूत सभा चालली आणि त्याच्यामध्ये खेळ खेळायचा, सोंगट्याचा खेळ खेळायचा चालला. सगळ्या या विश्वामध्ये या जगामध्ये सगळ्यात जर घातक कोणता खेळ असेल तर तो जुगार. हो हा जुगार अत्यंत वाईट आहे. कारण सगळ्या संसाराचा उद्ध्वस्त जर कोणता खेळ करत असेल ना तर तो खेळ म्हणजे जुगार आहे, लक्षात ठेवा. हो वाटूळच करतो मायबापू. आणि एकदा व्यसन लागलं की महाराज ते व्यसन कधीही सुटत नाही. तुम्हाला व्यसनच करायचं आहे ना तर माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचं करा. जीवनात कधीच आपली हार होणार नाही मायबाप, कधीच हार होणार नाही. जुगार खेळ सोंगट्याचा खेळ खेळू लागले आणि खेळ खेळत असताना हो 5ही पांडव हरले गेले. हरल्यानंतर द्रौपदीला डावावरती पणावरती लावलं. हो आणि द्रौपदी माता सुद्धा आता हरल्या गेला. हो हरल्यानंतर या जगामध्ये या विश्वामध्ये थोडं बारकाई नाही का, ज्या सोंगट्या बनवल्या होत्या त्या सोंगट्या एऱ्यागेऱ्याच्या कुठल्याही लाकडापासून नव्हत्या. कुठल्याही त्या सोंगट्या कशाच्या होत्या तर स्वतः शकुनी मामानं हो 100 कौरव संपवायचे होते म्हणून ज्या शकुनी मामानं डाव रचला होता त्यांनी स्वतःच्या मांडीचे हाड, हो त्या हाडापासून ते बनवलेले काय होत्या त्या सोंगट्या होत्या. हो आणि टाकल्या बरोबर हो डाव जो बोलल ना, आकडा जो बोलल तोच आकडा शकुनी मामाकडून पडत होता. त्याच्यामुळं द्रौपदी माता सुद्धा हारल्या गेल्या आणि हारल्यानंतर दाशी म्हणून घोषित करण्यात आलं. विठाला 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 आणि दुःशासनाला सांगितलं, दुःशासना जा द्रौपदीला घेऊन ये. हो करारी आवाजामध्ये शब्द टाकल्याबरोबर राजाचा आवाज आहे ना, दुःशासना जा द्रौपदीला घेऊन ये, आपली दाशी आहे ती. हो दुःशासन गेला, पुन्हा माघारी आला. म्हणे का माघारी आला
काय नाही रजस्वल आहेत त्या आणि त्या आता येऊ शकत नाहीत. हो केस विंचरण्याचं काम चाललंय. अरे विंचरण्याचं काम चाललंय काय? हो जा आहे त्या अवस्थेमध्ये घेऊन ये. हो आहे त्या अवस्थेमध्ये फरफटत वडत वडत आणलं. हो तर वडत आणल्यानंतर महाराज पाचही पांडव पण महाराज एकाही पांडवांना मान वरती करता आली नाही. शेवटी आपले 5 पांडव एवढे बलाढ्य ताकदवान असून सुद्धा आज आपलं रक्षण करू शकत नाही. आणि या जगामध्ये आपला रक्षण करता जर दुसरा कोण असेल तर तो एकमेव माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून भगवान परमात्म्याला हाक मारली. भगवान परमात्मा धावत आले. आल्यानंतर हो साडी ओढायचं काम चाललं होतं दुःशासनाचं. हो साडीला हात लावलं ओढायला सुरुवात करायला केली. 1 साडी 2 साडी 3 4 5 6 पाहता काय ओढता 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 अख्खा दुःशासन साडीमध्ये बुजला. हो पण केसा एवढी सुद्धा जागा द्रौपदी मातेची उघडी दिसू दिली नाही. याला माझा भगवान परमात्म्याचं प्रेम म्हणतात. हो आणि खरं सांगू का ज्याच्या पाठीमागं माझा भगवान परमात्मा उभा आहे ना, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आगात निवाराया. या जगामध्ये या विश्वामध्ये आपले कितीही दुश्मन असू द्या गाड्या. हो कितीही दुश्मन असू द्या, कोणाचा कितीही वाद असू द्या. हो फक्त एक प्रार्थना करतो माय बापू अखंड भगवंताचं नामस्मरण करत चला. हो आकाशामध्ये जेवढ्या चांदण्या आहेत ना, किती चांदण्या आहेत त्या, असंख्य चांदण्या आहेत त्या मोरे महाराज. हो पण तेवढे जरी आपल्या आयुष्यामध्ये जरी दुश्मन असले ना आणि एक भगवान परमात्मा आपल्या जर पाठीशी असेल ना तर आपल्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. एवढा आपला भगवान परमात्मा काळजी घेतल्याशिवाय राहत नाही. माय देव मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. पण ऐका माई बापू हा दुःशासन ओढून ओढून थकला. हो पण भगवान परमात्म्यानं साड्या पुरवायच्या कमी केल्या नाही. द्रौपदी मातेच्या मागे उभा भगवान परमात्मा राहिला. अर्जुनाच्या रथावरती भगवान परमात्मा पुढे उभे राहिले. म्हणून कर्णानं मारलेली एवढी अस्त्र होती, जेवढे शस्त्र होते. हो ब्रह्मास्त्र असेल, हो नारायणास्त्र असेल, जेवढे अस्त्र नागास्त्र असतील, जेवढे अस्त्र मारले ना माझ्या भगवान परमात्म्यानं सगळीच्या सगळी अस्त्र स्वतःच्या पायाखाली दाबून ठेवली. एवढा माझा भगवान परमात्मा प्रेम वत्सल आहे. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव तर माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव. हो तो आपले सगळे योग पाहतो, क्षेमही पाहतो. एवढा माझा भगवान परमात्मा प्रेम वत्सल आहे. अभंगाचं 4थं योगक्षेम त्यांचे झाले जड भारी. योगक्षेम झाले जड भारी. जडवारी योगक्षेम त्यांचे झाले जडवारी. योगक्षेम त्यांचे झाले जडवारी. योगक्षेम ज्यांचे झाले जडवारी. गमजांचे झाले जडवारी. योगक्षेम ज्यांचे झाले जडवारी. योगक्षेम ज्यांचे झाले जडवारी. वाट दावी करी धरोनिया. वाट दावी करी धरोनिया. पड्या देवाव पुरवी वसन. पड्या देवाव पुरवी वसन. पुरवी वसन.
पुरवेवासन वा 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 मोरे महाराज की जय हो. लय गोड गोड चाली म्हणताय बरं का. आणि एवढ्या सांप्रदायिक गोड चाली आता पाहिला जर कुठं मिळत असेल ना तर तुमच्यासारख्या वारकऱ्यांच्या मुखातून ऐकाय भेटतात. लक्षात ठेवा हे भाग्य आहे आमचं मायबाबू खऱ्या अर्थानं. ऐका मग भगवान परमात्मा योगही पाहतो आणि क्षेमही भगवान परमात्मा पाहतो. विश्व माऊली ज्ञानोबा नाही या भूतालावरती आल्यानंतर ज्या वेळेस अखंड आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये संन्याशाची मुलं म्हणून जो डाग लागला होता तो पुसण्यासाठी पैठण क्षेत्रावरती गेले. पैठण क्षेत्रावरती गेल्यानंतर तिथं रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आणि खरं पाहायला गेलं तर सांगू का महाराज, लोक जोपर्यंत आपण चमत्कार करत नाही तोपर्यंत लोक आपल्याला नमस्कार करत नाही. आणि जे चमत्कार करतात ना तेव्हा लोक नमस्कार करतात. ही खूप मोठी शोकांतिक आहे माय बाबा. विडाला विठाला विडाला 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 तो भगवान परमात्मा आपला योगही पाहतो आणि क्षेमही पाहतो. हो रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यानंतर चमत्कार झाला. अख्ख्या संपूर्ण पैठण क्षेत्रातल्या पंचकृषीनं जय जयकार केला. बोला ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. चमत्कार झाला. हो आणि आता प्रत्येकाला वाटत होतं की रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणजे आता रेडा कुठं जाईल, ज्या घरून आला त्या घरी निघून जाईल. पण रेड्याला सुद्धा विश्व माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार कळाला. म्हणून रेड्यानं सुद्धा घरी न जाता, मालकाच्या घरी न जाता कोणाच्या मागं गेला, कोणाच्या मागं गेला, माऊलींच्या मागं गेला, संत महात्म्यांच्या पाठीमागं गेला. खरं सांगू का आपण सुद्धा कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे विनकरी बाबा. आपल्याला सुद्धा कधीतरी असं वाटलं पाहिजे की विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या संतांच्या पाठीमागं सगळा संसाराचा त्याग करून एकदा तरी का होईना पण शुद्ध अंतकरणाने विश्व माऊलीच्या चरणावरती आपलं आयुष्य वाहता आलं पाहिजे. आणि ज्याला आयुष्य वाहता येतं ना, आजही रेड्याची समाधी होते ना महाराज, अख्खं संपूर्ण विश्व रेड्याच्या पाया पडायला जाताना तसं आपल्याही जीवनामध्ये असा एक तरी दिवस येणार आहे की आपल्या सुद्धा संपूर्ण जग आपला सोहळा केल्याशिवाय राहणार नाही माय बाबा. आपलाही सोहळा झाला पाहिजे, आपलाही उत्सव झाला पाहिजे. पण याच्यासाठी संतांची कृपा झाली पाहिजे. आणि संत आणि देव हे वेगळे नाहीत. तो देव ते संत, देव ते संत, देव ते संत. भगवंत हे वेगळे नाहीच. हो आणि संत होणं सुद्धा सोपं नाही. हो खरं सांगू का मोरे महाराज, संदीप दादा, हो ज्याला समाजामध्ये शांत राहता येतं त्याला संत होता येतं. हो फक्त लोकांनी अंगावरती शेण चिखल टाकल्यानंतर सुद्धा ज्याला शांत होता येतं त्याला संत होता येतं. म्हणून आज समाजामध्ये एवढीच विकृती पसरत चालली की लोक प्रेम देत नाहीत एकमेकाला. हो आणि जिवंत आहे तोपर्यंत प्रेम देत नाही ती, मेल्यानंतर मग लय म्हणते ती. हो त्या माणसासारखा चांगला माणूस या जगात आमच्या गावात दुसरा कोणी नव्हतं. हो पण जिवंत होता तोपर्यंत बाबा कोणी जवळ येत नाही. महाराज खरं सांगू का, थोडं बारकाईनं लक्ष देऊन आहे का कीर्तन. बोले बाबा आपलं आयुष्य सुद्धा एवढं सुंदर आणि एवढं चांगलं पाहिजे की दुश्मनाला सुद्धा वाटलं पाहिजे या माणसाच्या जवळ गेलं पाहिजे. हो दुश्मनाला सुद्धा वाटलं पाहिजे एवढं स्वच्छ आणि चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून सहज रेड्याच्या
मुखातून वेद बोलवल्यानंतर रेड्यानं विश्वमाऊली ज्ञानोबरायांची पाठ धरली. नेवासा गावामध्ये आले. पण नेवासा गावामध्ये येत असताना गावाच्या बाहेरच एक प्रेत यात्रा चालली होती. प्रेत यात्रा जात असताना सहजच एक माऊली सती चालली होती आपल्या मालकाबरोबर. पण कोणीतरी संन्यासी महात्मा दिसतात आणि पाठीमागं रेडा दिसतोय. म्हणून पंचकृषीमध्ये बातमी पसरली होती की रेड्याच्या मुखातून वेद बोलवणारे या जगामध्ये, हो, पैठण क्षेत्रामध्ये विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज कोणीतरी आहे ही बातमी पसरली होती. आणि कदाचित ते महात्मे हेच असावे ते. म्हणून सती चाललेली स्त्री सुद्धा आता मरणार. तिनं विचार केला की बाबा पाया पडून तरी संत महात्मेच्या मरायचे आणि नाही पाया पडता सुद्धा मरायचे. जाऊ जाता जाता काय झाला आयुष्यात बदल. म्हणून संतांच्या चरणावरती लोटांगण घातलं. विश्वमाऊली ज्ञानोबराय पुढे होते आणि सहज मुखातून माऊलींचा आशीर्वाद गेला. अखंड सौभाग्यवती भव. वा 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 वा. आपल्याला आशीर्वाद सुद्धा मिळावा ना तर देण्यासाठी सुद्धा आशीर्वाद कोण असायला पाहिजे ना, तर त्यांचं नाव आहे संत. वा, संताशिवाय म्हणजे म्हणतात ना, हो नाही, संतच आपल्यावरती कृपा करू शकतात. हो, आणि त्यांनी जर कृपा केली ना, हो, दुसरी जगात कोणीच कृपा करायची गरज नाही मायबाप. कोणीतरी साधू महात्मे दिसत आहेत म्हणून पाया पडायला त्या माऊलीनं साष्टांग दंडवत घातला. अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर सहज मानवरती गेली माऊलीची त्या स्त्रीची आणि विचारलं, का हो माऊली? ओ ज्ञानेश्वर महाराज, माऊली हा दिलेला आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्मातला दिलाय? अहो म्हणली याच जन्मातला दिलाय. आणि ही प्रेतयात्रा चालली माझ्या कुंकवाचा धन्याच्या, म्हणजे ही प्रेतयात्रा जी चालू आहे ती प्रेतयात्रा माझ्याच मालकाची आहे आणि मी पण सती चालले, मीही मरणार आहे आता काही क्षणामध्ये. निवृत्तीनाथ दादा पाठीमागे होते. श्री गुरु सारे का बोला असता पाठी राखा, बोला इतरांचा लेखा कोण करी. हा, कारण ज्यांच्या पाठीमाग कोण आहे? गुरु आहे. ती श्री गुरु. उगच ज्ञानोबराय म्हणत नाहीत, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उतरिलो गुरु कृपा. गुरुची कृपा झाली. गुरुनाथ निवृत्तीनाथ दादानं सांगितलं, आई साहेब माझ्या माऊलीच्या मुखातला शब्द आहे, हो, आणि संत महात्मेच्या मुखातला शब्द एकदा बाहेर पडला तो सत्य होणार, म्हणजे होणार. हा त्रिवार सत्य आहे, लक्षात ठेवा. आणि मग ही प्रेत यात्रा तुमच्याच मालकाची? हो. थांबवा ते प्रेत खाली घेतलं. विश्वमाऊली जवळ गेले आणि संजीवनी मंत्र टाकला. मंत्र टाकल्याबरोबर गेलेला आत्मा सुद्धा परत माघारी आला. आणि आल्यानंतर मोरे बाबा पहिली प्रथा अशी होती की मेलेली माणसं उठत नव्हती म्हणून प्रेत सुद्धा बांधत नव्हती, तशीच मोकळीच नेत होते. हो, पण ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी संजीवनी मंत्र टाकला आणि ते मेलेलं प्रेत ज्यावेळेस उठल्यानंतर बाप रे बाप रे बाप, पुढचं खांदेकरी पुढं पळालं आणि मागचं खांदेकरी चिंग चिंग चिंगाड घरी पळालं. आणि पाहुण्या रावळ्यांना सांगावं लागतं का? ओय संदीप दादा, सांगावं लागतं. सगळी लोक पळायला लागल्यानंतर ओ माऊलीनं सांगितलं, थांबा 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 गावकरी मंडळी, काळजी करू नका. जे पळत होते ते भूत म्हणून पळत होते, पण खरं सांगा ते भूत होतं का सच्चिदानंद बाबा होते? हा, कोण होतं? हा, महाराज सच्चिदानंद बाबा होते. महाराज माझा भगवान परमात्मा एवढा प्रेम महोत्सव आहे की संतांच्या रूपात येऊन महाराज त्या सच्चिदानंद बाबांवरती कृपा केली. सच्चिदानंद बाबा मेल्यानंतर सुद्धा जिवंत झाले आणि जिवंत झाल्यानंतर मेलेल्या माणसाकडून हो महान असा ग्रंथ निर्माण केला. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. म्हणून माझा भगवान परमात्मा हो कुठल्याही रूपात येऊन आपला योगही पाहतो आणि क्षेमही पाहतो. विठ्ठल 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 म्हणून तो भगवान परमात्मा आपल्या
हो जीवनातली कसलीही संकट येऊ द्या पण संकटाचं निवारण करणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून हो पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी नावे. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज तुका म्हणे नाही विश्वास जाम विश्वास जामने. तुका म्हणे नाही विश्वास जामनी तुका म्हणे तुका म्हणे नाही विश्वास जामने. तुका म्हणे नाही विश्वास जामने. तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी. तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी. पहावे पुराणी वाचोनिया. पहावे पुराणी वाचोनिया. पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव पुरवी वासना. विचारणे पहावे पुराणे विचारोने. पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव पुरवी वा 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 वा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे नाही विश्वास जामनी. हो ज्यांचा विश्वास नाही आमच्या संतांवरती, ज्यांचा विश्वास नाही आमच्या ग्रंथांवरती, ज्यांचा विश्वास नाही आमच्या भगवंतावरती महाराज त्यांनी 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणांना जाऊन विचारा. वा 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 वा. काय विचारा की आमचा भगवान परमात्मा किती प्रेमवत्सल आहे. हो आमचा भगवान परमात्मा देवही होतो. आमचा भगवान परमात्मा माझा भगवान परमात्मा देवही होतो, गुरुही होतो, वासनाही पुरवतो, आघातही सहन करतो, मागे पुढे उभा राहून सांभाळ सुद्धा करतो. महाराज अनेक उदाहरणं देऊन हो अनेक दाखले देऊन जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगता की तो भगवान परमात्मा आपलं रक्षण करण्यासाठी कधीही तयार आहे. पण आपली हाक आर्त हाक मात्र त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचली पाहिजे. विठाला विठाला तो भगवान परमात्मा 4 वेदांना विचारा. हो 6 शास्त्रांना विचारा आणि 18 पुराणांना विचारा. पण आता सध्याचा असा काळ आहे संदीप दादा. हो 4 वेद माहीतच नाहीत कोणाला. शास्त्र कशाला म्हणतात माहीतच नाही लोकांना. हो आणि पुराण कशाला म्हणतात. हो पुरण खाणाऱ्याला पुराण काय माहिती. काय बरोबर आहे ना. हो त्याच्यासाठी सुद्धा अनंत जन्माची पुण्यही सुद्धा घरामध्ये असायला पाहिजे. हो ज्या घरामध्ये ज्या कुळामध्ये मुलं सात्विक असतात हो त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा काय असेल तर धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. आपुली आई ता जो असे जागता. आपुली आई ता जो असे जागता. ते जागता. आपुली आई ता जो से जागता. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. वा वा.
विडाला विठाला 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 विडाला विठाला 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 हा विडाला विडाला विठाला बोला पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की शंभो जय हर 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 महादेव हर हर महादेव हर हर महादेव वा हा विठाला विठाला तुकोबर असतात की ज्याच्या आयुष्यामध्ये हो ज्या घरामध्ये आई वडील चांगले आहेत ना हो त्या घरामधली लेकरं सुद्धा तेवढी पुण्यवान जन्माला येतात बरं का हो पण विश्वास पाहिजे ग्रंथांवरती विश्वास पाहिजे संतांवरती म्हणून तुकोबर आहे म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण हे गीता भागवत कोणाच्या घरामध्ये की ज्याच्या घरी आई वडील चांगले आहेत हो पण काही ठिकाणी आई वडील चांगले आहेत आणि मुलंही चांगले आहेत हो ज्ञानोबरांचे आई वडील चांगले म्हणून मुलंही चांगले ती विडाला विडाला विठाला 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 हो ऐका एक वेळेचा प्रसंग आई वडील खराब हो आई वडील राक्षस पण मुलगा चांगला हो एक वेळेचा प्रसंग हिरण्यकश्यप नावाचा खूप मोठा दानव ब्रह्मदेवाची तपश्चर्यासाठी बसला ब्रह्मदेव प्रसन्न झाले हो आणि या जगामध्ये बरं का मोरे महाराज संदीप दादा भगवान परमात्मा उदरी जन्माला येण्यासाठी सुद्धा काहीतरी अनंत जन्माची किंवा पाठीमागची पुण्यही असावी लागते मग ती पुण्यही कोणते कामाला आली इथं आज भगवान परमात्मा भक्ताच्या रूपामध्ये जन्माला आले भक्त प्रल्हादाच्या नावानं हो पण ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर देवानं सांगितलं वरमप्रियात काय पाहिजे मागून घ्या म्हणे काय नाही मला अजरामर व्हायचंय मला मरणच नको आणि खरं सांगा आपल्या या जगामध्ये असा कोण आहे हो की त्याला मरण नाही ओय सगळे इथं मरणार आहेत येत नाही उरो आले अवतार आणि ये ते पामर जीव किती सगळे मरणार आहे ती ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा रे मला सुद्धा मरण आहे मीही एक दिवशी मरणार आहे माझी एक प्रार्थना आहे म्हणे काय दुसरं काहीतरी वर माग म्हणे दुसरं काय मागू मला मरणच नको एवढंच पाहिजे दुसरं काहीतरी माग देणार का हो त्यानं जरा बुद्धी लढवली युक्ती लढवली त्यानं सांगितलं देवा ओ ब्रह्मदेवा मला खाली मरण नको म्हणले तथास्तु मला वर मरण नको म्हणले तथास्तु मला अस्त्रानं मरण नको शस्त्रानं मरण नको देवाकडून नको दानवाकडून नको हो मानवाकडून नको मला मरण या बाकीच्या कोणाकडूनच मरण नको आत मरण नको वर नको खाली नको मरण अनेक नाना तऱ्हेची मागणी मागितली ब्रह्मदेवानं सांगितलं काळजी करू नको तथास्तु तुला कसं मारायचं माझा बाप वरती आहे हो फक्त तू एक काम कर तू वाईट वागून बघ हो एक दिवशी तरी तू भगवान परमात्मा तुला मारल्याशिवाय राहणार नाही देव निघून गेले ब्रह्मदेव याला वाटलं आपण अजरामर झालो उठला गावाकडे आपल्या स्वतःच्या नगरीमध्ये आला नगरीमध्ये आल्यानंतर हा 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 म्हणता जिकडं तिकडं हाहाकार झाला आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण बंद केलं आणि स्वतःचा जय जयकार चालू केला हो आणि माणसं असं वागतात बरं का संदीप दादा ज्यावेळेस पैसे नसतात ना लोक नमस्कार करतात बरं का हो सगळ्याला हो साहेब साहेब म्हणून पण पैसा स्वतःकडे आला ना भगवान परमात्म्यावर मोकळं प्रेम करणारे कोणी नाही खरं सांगा आपण सगळे जण जातो हो देवाकडं पण काय मागायला जातो काय मागायला जातो देवा मला सुखाचं ठेव म्हणजे काहीतरी धन दौलतच मागायला गेलो ना आपण काहीतरी नोकरी मागण्यासाठी कोणाला मुलबाळ नसेल तर मुलबाळ मागायसाठी जातात तसं याने सर्व काही मागून घेतलं पण मागून घेतल्यानंतर स्वतःचा जय जयकार चालू केला आणि स्वतःचा जय जयकार चालू केल्यानंतर हा 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 देवाचं नामस्मरण यज्ञ भजन
पूजन सगळं बंद पडलं हो. आणि अधर्म वाढायला लागला, धर्म संपायला लागला. आणि भगवान परमात्म्याचं ब्रीद वाक्य आहे हो, यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानं धर्मश्च तदात्मानं सृजाम्यहं हो, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्मा अधर्माचा विनाश करण्यासाठी या पृथ्वी तलावरती येतात. आज मात्र हो भगवान परमात्म्यानं ठरवलं की याचा विनाश करण्याचं. आणि भगवान परमात्म्यानं महाराज जिकडं तिकडं हाहाकार झाला हो, यज्ञ भजन पूर्ण बंद पडले. आणि बंद पडल्यानंतर आता मात्र देवानं लीला रचली. काय झालं हो, हिरण्यकश्यपू शिकारीसाठी निघाला. शिकारीसाठी निघालेला हिरण्यकश्यपूनं पूर्ण दिवस शिकार शोधली. अख्खा दिवस गेला पण शिकार सापडली नाही. थकला, एका झाडाखाली बसला. आणि त्या झाडाच्या वरती फांदीवरती एक राघू आणि मैना बसली होती. राघू मैनेला सांगत होता, का ग ऐकलं का ग? म्हणे काय हो, काय नाही म्हणे, मी एका सरोवराच्या काठावरती गेलो होतो आणि तिथं यज्ञ चालला होता. आणि त्या यज्ञामध्ये नारायण नारायण नावाचा जे जयकार चालला होता. आणि ते नाम एवढं मला गोड वाटलं ना, वा एवढं गोड वाटलं की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हो. त्या भगवान परमात्म्याचं गोड नामस्मरण मला खूप आवडलं ग. म्हणले बर, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणे काय नाही, म्हणा ना तेवढं नारायण हो. राघू मैनेला काय म्हटला, म्हण ना तेवढं नारायण 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 बोल. मला बोलते नारायण नारायण नारायण. नारायणाचं नामस्मरण चालू झालं. नामस्मरण चालू झाल्यानंतर खाली बसलेले हिरण्यकश्यपूनं पाहिलं. पाहता काय हो, मी माणसाला नामस्मरण करून देत नाही देवाचं, आणि इथं कोण बोलतंय, पशु पक्षी माझ्या राज्यात हो. वाईट वाटलं. आणि वाईट वाटल्यानंतर जवळ असणारा धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, सू करत सोडला. सोडल्यानंतर हो ज्याचं नामस्मरण राघू मैना करत होते हो, त्या देवानं इशारा केला, थांबू नका, मरण जवळ आलंय हो, मरण जवळ आलंय. कारण जो म्हणतो ना नारायण, देव त्याच्या आयुष्यात करतो पारायण हो. देवानं सांगितलं उडून जा रे बाबांनो लवकर हो. दोनही पशु पक्षी उडून गेले. आता मात्र हो खजील झाला, नाराज झाला हिरण्यकश्यपू. आपण मारलेला बाण वाया गेला. हिरण्यकश्यपू घरी आला. घरी आल्यानंतर धर्मपत्नीनं पंचारतीचं ताट ओवाळण्यासाठी आणलं. आणल्यानंतर पाहते तर काय, नवऱ्याचा मालकाचा चेहरा पडलेला दिसला. पडलेला दिसल्यानंतर सहज विचारलं, का हो मालक, शिकारीसाठी गेला होता ना? हो. शिकार मिळाली नाही का? शिकार नाही मिळाली बरं का, पण तरी पण एवढा चेहरा पडलाय, कारण काय? म्हणे काय नाही, हे आज अपमान झाल्यासारखं वाटायला लागलं. का, असं काय घडलं? काय नाही म्हणे, एका फांदीवरती राघू आणि मैना बसले होते आणि राघू मैनेला म्हणत होता नारायण नारायण म्हण. एवढी महान पतिव्रता होती ना ती हो. हिरण्यकश्यपूच्या धर्मपत्नीचं नाव काय? कयादू हो. कयादू म्हणले वा वा, पतिव्रता होती हो, एकनिष्ठ होती, पत्नी होती ती. का हो मला म्हणे राघू मैनेला काय म्हणत होता? काय नाही या, नारायण नारायण म्हण, नारायण नारायण म्हण म्हणत होता हो हो. मग एक काम करा, या या या. पाय धुतले, पंचारतीनं ताट ओवळायला सुरुवात केली. अहो मी विसरलेच, काय राघू मैनेला काय म्हणत होता? म्हणले अगं नारायण नारायण म्हणत होता, नारायण नारायण म्हणत होता, नारायण नारायण म्हणत होता. आणि मग हा हा म्हणता जेवण करायला बसायला टाकलं. ताट वाढलं हो, ताटाखाली पाट होता, बसायला पाट, पाटीला पाट, उदबत्याचा घमघमाट. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेवणाचा ताटातला एक घास मोडला, मुखामध्ये टाकला. टाकल्यानंतर अहो थांबा 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 म्हणे, काय राघू मैनेला काय म्हणत होता? काय नाही म्हणे नारायण नारायण म्हणू.
असं अख्खं संपूर्ण जेवण झालं. प्रत्येक घासागणी नारायण नारायण म्हणून घेतलं. हो हो, त्या स्त्रीला एवढा आनंद झाला. त्या नामस्मरणाचा परिणाम हो तिच्या पूर्ण रोमावरती पडत होता. आणि पडत असताना आता मात्र तिचा शरीरातला एक कण ना कण हो पवित्र होत होता. आणि नामस्मरणाचा परिणाम तिच्या बुद्धीवरती, केसावरती हो रोमावरती पडायला लागल्यानंतर हा म्हणता सायंकाळ झाली, रात्र झाली. दोघंही विश्राम करायला लागले. आणि विश्राम करत असताना, सायंकाळचा भोग भोगत असताना, रात्रीचा भोग भोगत असताना सुद्धा हो त्या माऊलीनं, त्या स्त्रीनं आपल्या स्वतःच्या मालकाकडून हजारो वेळा भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखातून म्हणून घेतलं. परिणाम गर्भ राहिला. गर्भ राहिल्यानंतर तो गर्भ लहानाचा मोठा होऊ लागला. 9 महिने 9 दिवस गेले आणि बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आल्याबरोबर आई पण म्हटलं नाही, बाबा पण म्हटलं नाही. विडाला विठाल विठाल भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखामध्ये आलं. स्वतःच्या बापाला कळालं की आपलं पोरगच दुश्मनाचं नाव घेते. हो नरडा दाबून मारणार, हो जीव मारणार. आईनं हात धरला. अहो मी याचा सांभाळ करणार आहे, तुम्ही नंतर बाप. हो आधी आई हो, म्हणून मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव, आहे का नाही. हा आणि मग आईनं हात धरल्याबरोबर काळजी करू नका, आज दुश्मनाचं नाव घेतलंय, मी भविष्य काळात त्याला घेऊ देणार नाही. खात्री दिली. हो लहानाचं मोठं झालं. शाळेमध्ये त्याला टाकलं. शाळा राक्षसांची, पण तिथं राक्षसांच्या शाळेमध्ये गेल्यानंतर सगळ्याला सांगितलं काय म्हणे, ए बाळांनो इकडे या म्हणे सगळेजण. हो सगळे मित्रमंडळी जवळ घेतले. सगळ्यांना सांगितलं नारायण नारायण नामस्मरण करा. सगळेजण नारायण नारायण भजन करू लागले. त्या अख्खी शाळा गजबजली भगवंताच्या नावानं. सगळेच नारायण नारायण म्हणायला लागले. आता जसं तुम्ही नाचून म्हणत होता ना, तसं सगळे नाचायला लागले आणि नारायण नारायण म्हणायला लागले. एवढा आनंद झाला कोणाला, हो प्रल्हादाला नाही, देवाला सुद्धा तेवढा आनंद झाला की मी केलेलं कार्य सफल झालं. हो हो. आणि आता मात्र काय अवस्था महाराज, विश्वाच्या मालकाचं नामस्मरण आता गजर होऊ लागला. कुठं, हो त्या हिरण्यकश्यपूच्या नगरीमध्ये. त्याला बातमी कळाली, हिरण्यकश्यपू जवळ आला. हो पोराला उचललं, रथामध्ये टाकलं आणि खूप मोठ्या कड्यावरती उंच असणाऱ्या डोंगरावरती नेलं. वरून प्रल्हादाला फेकून दिलं. हो वाटलं होतं की फेकून दिल्यानंतर पोरग मरल, पण जाता जाता ते हिरण्यकश्यपूला स्वतःच्या बापालाच म्हटलं, बाबा नारायण नारायण. हो म्हटलं कोणाला, स्वतःच्या बापाला. पण मिस कॉल पडला त्याच्या बी म्हणा की तेवढं तरी मिस कॉल वरच्या पप्पाला पडला, वरच्या नारायणाला. वरचं नारायण एवढं जलद खाली आलं की हे पडायच्या अगोदर खाली आलं. पितांबर पुढे केला आणि पितांबरामध्ये कोणाला धरलं, प्रल्हादाला धरलं. पण कसं धरलं, आल्हाद धरलं. म्हणून त्याचं नाव काय होतं, प्रल्हाद. म्हणून त्याला धरलं आल्हाद. एवढं आल्हाद धरलं आणि दोघा जणांची नजर झाली. कोण तुम्ही म्हणे, ज्याला हाक मारली ना नारायण तो मीच. एवढं जलद गतीनं पोरग उचललं, घरी नेऊन ठेवलं. बाप घरी पोचायच्या अगोदर पोरग घरी पोचलं बाबा. हो आणि मग हिरण्यकश्यपू दारात गेला. दारात गेल्यानंतर विचारलं, प्रल्हादा तू? म्हणे बाबा जय हरी जय हरी. अरे माझ्या आधी घरी, कारण काय? म्हणजे हरी हरी. हो माझ्या आधी घरी. हो कारण हरी. हो कुठं आहे तो हरी? म्हणे बाबा कुठं आहे हे विचारू नका, तो नाही कुठं तो विचारा मला. हो या खांबामध्ये. हो या खांबामध्ये. पाहता काय, हो गदा घेतली, एका ठोक्यामध्ये पूर्ण खांब मोडला माय बापू. आणि खांब मोडल्यानंतर त्या खांबातून विश्वाचा मालक भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर एवढा हिरण्यकश्यपू वाईट होता, पण
त्याला फाडून टाकला माय बापू. फाडून टाकल्यानंतर भक्ताचं संरक्षण केलं. महाराज, हे संरक्षण करणारा सुद्धा प्रेम वत्सल कोण आहे तर तो माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव तर आपणची देव होय गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय 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 विठ्ठल हा बोलिले गुरु वेडे वाकुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज नाही विचार्या अधिकार मी आपला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कामन ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 बोला पुंडली गौरवाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. हर हर